जय गजानन. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून सुरू होणारा पक्ष पंधरवाडा हा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे 15 दिवस आपण पितृपक्ष हा साजरा करत असतो. जसं गणपती बाप्पा आपण 10 दिवस बसवतो, तसंच आता हे 15 दिवस हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांचं सेवा करायची असतात. या पंधरवाड्यामध्ये श्राद्ध, तर्पण, दान, धर्म करण्याला खूप जास्त महत्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पितृदोष म्हणजे काय, पितृदोष का लागतो आणि पितृदोष कसं ओळखायचं, की पितृदोषाची लक्षणं काय आहेत, आपल्याला पितृदोष आहे. त्यासोबतच पितृदोष होऊ नये यासाठी काय काय उपाय करायचे, या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पितृ जो पंधरवाडा आहे त्यामध्ये आपण श्राद्ध, तर्पण, दान, धर्म करण्याला खूप महत्व आहे. तर श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांचं अत्यंत श्रद्धापूर्वक आठवण करणे, याला श्राद्ध असे म्हणतात. तर या पंधरवाड्यामध्ये आपण त्यांचं श्राद्ध करत असतो, पितरांना जेवण देत असतो, त्यांची आठवण करत असतो. तर पितृदोष जेव्हा आपल्या घराला लागलेला असतो, त्यांच्या ज्या घरामध्ये मुले नाही, म्हणजे संतान प्राप्ती होत नाही किंवा गर्भधारणा होते परंतु तो गर्भ टिकत नाही, काही कारणामुळे त्याचं म्हणजे गर्भ हा पडून जातो, मिसकॅरेज होते, ह्या गोष्टी जर का वारंवार होत असतील, म्हणजे एखाद्या वेळेस झालं तर हरकत नाही, परंतु ह्या गोष्टी जर का वारंवार होत असतील तर त्या घरामध्ये पितृदोष असतो. किंवा जरी समजा मूल झालं तर ते वाचत नाही किंवा त्याच्यामध्ये काही ऍबनॉर्मलिटीज येतात का, ते अपंग निघते, तर अशा घरामध्ये समजावा की पितृदोष आहे. अनेक मुली हे लग्नाचे असतात, म्हणजे लग्नाचे त्यांचं वय झालेले असते, योग्य सुयोग्य वर असतो किंवा सुयोग्य वधू असते, मुलांचा पगार चांगला असतो, नोकरी चांगली असते, तरी सुद्धा लग्न जमत नाही, किंवा मुलगी देखील दिसायला चांगली असते परंतु देखील तिचं लग्न जमत नाही, काही ना काही अडचणी ह्या येत असतात, तेव्हा समजावं की त्या घरामध्ये पितृदोष आहे. त्यासोबत आकस्मिक अशा घटना घडत असतील, ऍक्सिडेंट होत असतील, वारंवार ह्या सगळ्या गोष्टी चालू असतील, घरामध्ये काही ना काही संकट येत असतील, किंवा जे मुली शिकतायत त्यांच्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल, म्हणजे आता सतत वातावरण चेंज होतो, ते व्हायरल इन्फेक्शन वेगळं, पण सतत एक झालं की एक आजारी राहत असेल, काही संकट येत असतील, ऑपरेशन करण्यापर्यंत वेळ येत असेल, सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल, सततचा दवाखाना चालू असेल, तिथे समजावा की पितृदोष आहे. या सर्व ज्या लक्षणे आहेत हे पितृ आपल्यावरती नाराज आहेत याचे लक्षण आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये पितरांचं श्राद्ध, तर्पण ह्या सगळ्या गोष्टी अगदी नीट व्हायलाच हव्यात. तर जे कोणी आपल्याला लवकर पावणाऱ्या देवता आहेत ते म्हणजे आपली कुलदेवी आणि एक पितृदेवता. त्यामुळे याबद्दलची भीती न बाळगता आपण या पितृपंधरवाड्यामध्ये त्यांची सेवा ही करायलाच हवी. तर अत्यंत साधे उपाय करायचे आहे. पितृपक्ष हा चालू होतो तेव्हा प्रथम, द्वितीय, तृतीया जेव्हा ज्यांचे आपण पितृ जेव्हा आपण घालतो त्यावेळी त्यांचे पितृपक्षामध्ये त्यांचे पित्र हे घालायचे आहे. पित्र घालायचे म्हणजे आपण घरी सगळा स्वयंपाक करत असतो, त्यामध्ये कढी आणि जे वडे असतात ते सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. आणि घरी आपण त्यांच्या नावाने, म्हणजे जर का जी बाई गेलेली असेल ते बाईला जेव घालतात, आणि जर का माणूस गेलेला असेल तर माणसाला एखाद्या बोलून आपण जेवण हे देत असतो. त्यांच्या नावाने अन्नदान करावे, या गोष्टी पितृपक्षामध्ये करायच्या असतात. त्यासोबतच एक हे जे 15 दिवस असतात, एक दिव्याची वात आपण दक्षिणेकडे लावून ठेवायची, म्हणजे 15 दिवस आहे आणि 15 दिवसामध्ये रोज संध्याकाळच्या वेळी एक दिवा त्यांच्या नावाने आपण दक्षिण दिशेकडे लावून ठेवायचा आहे. त्यासोबतच तुमच्या घरातले जे कोणी व्यक्ती गेलेले असतील त्यांचा फोटो हा दक्षिण दिशेला लावायचा आहे, म्हणजे त्या फोटोचं तोंड हे दक्षिण दिशेला झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि त्याच्यावरती कधीही चंदनाचा हार घालायचा असतो. तसं तर तुम्ही या पितृपक्षामध्ये रोज त्यांना एक हार घालू शकता फुलांचा, परंतु तसा नेहमी करता एक चंदनाचा जो हार मिळतो तो हार सतत त्या फोटोवरती हा लावायला पाहिजे. तर पितृपंधरवाड्यामध्ये आपण ह्या छोट्याच गोष्टी उपाय करायचे आहेत. आणि पितृ पक्षामध्ये या गोष्टी तुम्ही नक्की करा. तुमच्या घरामध्ये जे काही पितृदोष असतील ते दूर व्हायला सुरुवात होतील, म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा अनुभव यायला लागेल की. आणि पितृ जे आहेत ते अगदी पटकन पावतात, त्यामुळे तुम्ही ह्या छोट्या उपायाने आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. आणि ते काही आपलं वाईट पाहत नाही, म्हणजे आपली जी पुढची पिढी असते त्यांना एवढंच असते, त्यांना हवं असते की आपल्या पुढच्या पिढीने किंवा आपल्या वंशजांनी आपली आठवण काढावी, आपला मान सन्मान करावा, एवढीच त्यांची अपेक्षा असते, बाकी काहीच नाही. त्यामुळे या पितृपंधरवाड्यामध्ये तुम्ही हे छोटे उपाय नक्की करा. यासोबतच पुढचे अजून काही मी उपाय तुम्हाला सांगणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊनच येईल की अजून काय उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.